दिव्यांशू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल दिव्यांशू निघाला. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न परंतु पूल अनसक्सेसफुल ठरतोय. आणि इथे बघा प्रचंड वेगाने टाकलेला हा बॉल अनिकेत मोगलच्या अगेन्स्ट इथून मात्र डॉट बॉल आला. यंदाच्या हंगामामध्ये मॉन्सून ब्लास्ट ही स्पर्धा देखील खेळताना अनिकेत मोगल आपल्याला पाहायला मिळाला. नुकतीच रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग याही खेळाडूने ही स्पर्धा गाजवली. यावेळेला जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं बॉलला लॉट करण्याचा प्रयत्न झालाय खरा, परंतु इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीय. एका धावेच्या मदतीनं धावांचा आता इथून मात्र श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आई भवानी साई भैया टीमचा. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे परंतु रन्स किती मिळणार. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. आणि इथे जर का आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेला पिकअप शॉट. लवकर बॉलला पिक केल्याने बॉलला पाठवलंय समोरच्या दिशेला. अनिकेत मोगलचा वार सारेसगार बॉल सीमा पार षटकार. काय मारला ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न दिव्यांशूचा हा बॉल लवकर पिक केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही खासियत आहे अनिकेत मोगलची. वेट अँड वॉचचे फटके सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 33 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर सध्या आपल्याला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत मोगल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिला. फिल्डर आहेत, मिसफिल्डिंग झाली आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आणि याही मोमेंटला 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बैठक. काय मारलाय वा. फटका जर आवडला असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. कडक बेधडक कालच्या दिवसामध्ये देखील अनिकेत मोगलने अशा पद्धतीने फटका खेचला होता. आणि इथे बघा काय पोझिशन दिली. तू खीच मेरा फोटो. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. बैठक 6 धावा षटकार. ओव्हर नंबर 1चा आता खेळ संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 16 धावा धावफलकावरती आता होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता रुद्र आला. पाहूया आता रुद्राच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. रुद्रचा हा बॉल प्रचंड वेगाने हाताळला जातोय आणि याही मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. याही मुवमेंटला बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीय. एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. आता पुन्हा एकदा स्ट्राईक ही अनिकेत मोगलकडे असणार आहे. रुद्र निघाला. रुद्राचा हा बॉल पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा
मिळाल्या 6 धावा. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत मोकलच्या बॅटमॅननं मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती सुद्धा अनिकेत मोकलनं बैठक फटका सजवला. आणि बघा आता जशी काही त्याला स्ट्राईक मिळाली याही बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात. आज मात्र वेगळ्याच रंगामध्ये अनिकेत मोकल. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ विजय ठरू शकला नाही, परंतु आज मात्र एका वेगळ्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूच्या शरीर यष्टीकडे तुम्ही जाऊ नका. जरी दिसायला सर पातळ असेल अनिकेत मोकल तरी सुद्धा फटके लांब लांब खेळतात. 24 तासामधले 6 ते 8 तास हा खेळाडू प्रॅक्टिस करत असतो आणि त्याचं फळ त्याला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. याही मुवमेंटला हवेत खेळलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतोय अनिकेतच्या बॅटमॅननं आणखीन एक बार चौकार. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा रुद्रा निघाला. रुद्राच्या स्पेल मधील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवला जाणारच. याही मुवमेंटला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. विकेट किपर बॉलला फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. रुद्रा षटकार आल्यानंतर त्यांना आता इकडे कमबॅक केले. अनिकेत मोकल या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 27 धावा त्याच्या बॅटमॅननं आल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे जर का आपण पाहिलं तर अनिकेत मोकलला इथून शांत ठेवलंय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नयनदादा कडू. त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर प्रितेश दादा कडू, महेश दादा जगताप, प्रणित दादा कडू, प्रशांत दादा, मनोज दादा, संपूर्ण आमचे रोनित दादा असतील मुख्य आयोजक आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बघा या आयोजनामध्ये मेहनत घेतलेली आहे, कौतुक करावं लागेल. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मात्र त्यांनी प्रचंड मेहनत करून आज मात्र प्रत्येक बारकाईनं गोष्टींवरती त्यांनी नजर टाकलेली आहे आणि एक दमदार स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला घेऊन आलेले आहेत. स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक. आज नरेश बाबा आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना इथून मात्र उजाळा दिला जातो या स्पर्धेच्या अनुषंगाने. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. यावेळेस हा बॉल थोडासा खाली राहतोय. रनआउटची संधी आहे, परंतु संधी इकडे गमावली आणि डॉट बॉल आला. चलवेलचा हा बॉल ऑब्जेक्टच्या बाहेर आहे आणि इकडे सुद्धा व्हाईट बॉल आला. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. याही मुवमेंटला डॉट बॉल आला. आज मात्र अपयश मिळतं बॅटिंग करत असताना. शॉर्ट बॉल ऑफ साईडला खेळलाय. बॉल हवेत आहे.
धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि फक्त एकच धाव मिळणारा. सिंगल वरती आता इथून मात्र समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून 3 बॉल या षटकातील बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. यावेळीचा फुलटॉस आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतचा वार, सारेसगार, बॉल सीमा पार, षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मोकल आता फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटचा बॉल इथे मात्र खेळून काढलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि इथे बघा दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू मात्र भरपूर वेगानं धावत असताना पाहायला मिळाले विकेट वरती. चाळीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला देखील फुल टॉस आहे आणि याही बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अडकेटच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. 46 धावा धावफलकावरती, 46 रन. एक्केचाळीस धाव्यांवरती सध्या बॅटिंग करत असताना अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळतोय. अवी आता या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक झळकावण्याच्या उंबरट्यावरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत मोकल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला लोअर फुल टॉस आहे. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं त्या धावफलकावरती ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 47 धावा. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. 47 मधल्या 42 धावा या एकट्या अनिकेत मोकलच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. ही एक चांगली बाब आहे आई भवानी साई ब या टीमसाठी. छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन मात्र आई भवानी साई ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. आणि आज बघा या मॅच मध्ये अनिकेत मोकलच्या बॅटमधनं धावा येऊ लागल्यात. चला जवळ येऊ नका. चौथे बॉलर मग या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीज साठी 5,000 रुपयाचा आकर्षक कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर बॅटर आणि बॉलर साठी 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहणार आहोत. एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात फैलावतात आणि पंचांचा डिसिजन आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा त्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. याही वेळेला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. काय वेगाने धावले अनिकेत मोकल. 44 वरती आता अनिकेत मोकल बॅटिंग करतोय. फक्त एका षटकाराची गरज आहे अर्धशतकासाठी. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. पुढचा बॉल. यावेळेला हा बॉल सोडून दिला. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात हा वाईट बॉल आहे.
पुन्हा एकदा बोला तयार. यावेळेला फुलटॉस, आटक मटक सवली सटक, अनिकेत मोकलचं झालंय अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या उद्या. 50 धावा कंप्लीट होत असताना अनिकेत मोकल बॅट उंचवायचे आहे. संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आणि संस्कार बॅटने तो खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग. अवघ्या 15 बॉल मध्ये त्यानं 50 धावा कंप्लीट केल्यात आणि 9 बॉल वरती नुकताच षटकार आला. आता फ्री आहे, खुला फटका मारण्याची संधी आहे. शॉर्ट बॉल. याही बॉल वरती अनिकेत मोकल तुटून पडलाय आणि याही बॉलला पाठवलाय लांब 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 लचॅक, लांब पल्ल्याचा लॉंगेस्ट सिक्सर. दोन बॉल वरती 2 षटकार आलेत. आता लगातारचा तिसरा येईल का? पुन्हा एकदा याही वेळेला फटका तर जबरदस्त आहे आणि तिकडे पंचांकडे आमचं लक्ष आहे आणि पंच सांगतायत हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 षटकार. अनिकेत मोकल सेट ऑन फायर. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. हेलिकॉप्टर स्ट्रोक हा खेळाडूचा पॅटर्न स्ट्रोक आहे आणि इथे बघा हेलिकॉप्टर लूक दिलं होतं फटक्याला आणि या बॉलवरती 6 धावा मिळाल्या. फ्लॅट सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅट म्हणणं. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. अभि आता एक आगळा वेगळा विक्रम इथून मात्र केला जाईल का? अनिकेत मोकलच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये 6 षटकार येतील का पाहावं लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लूक दिलाय आणि याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 4 बॉल वरती 4 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 मध्ये 3 षटकार ठोकले त्यानंतर आज चौकार आला आणि आजच्या दिवसातील धावांचा सर्वाधिक उच्चांक गाठलाय साई ब या टीमनं. आणखीन एक वाव आणि या स्पर्धेमधला सर्वाधिक धावांचा उच्चांक गाठत असताना आई भवानी साई ब संघ 80 धावा धावफलकावरती. वाह अनिकेत मोकल वाह. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. तुफानी फटकेबाजी. अनिकेत मोकल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना अक्षरशः सोनारी टीमच्या गोलंदाजांना घाम फोडला. अवघ्या 19 बॉल मध्ये 72 धावा खर तर कुठलेल्या आहेत. अनिकेत मोकलनं जबरदस्त बॅटिंग. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला आवर्जून मागणी आहे आणि बघा तो आता स्वतःला सिद्ध करतोय. रबर बॉल क्रिकेट हे त्याचा आवडतं क्रिकेट आहे. पुन्हा एकदा हाई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अनिकेत मोकल लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. 20 बॉल मध्ये 78 धावा आणि त्यामध्ये 10 षटकार. अनिकेत मोकल स्क्रीन वरती त्यांना दाखवलं जातंय लाजवाब बॅटिंग. या स्पर्धेमधला धावांचा सर्वाधिक उच्चांक गाठत असताना अनिकेत मोकल